शिवसैनिकांकडून कुणाल कामराच्या सेटची तोडफोड करण्यात आलेली आहे। शिंदेच्या शिवसैनिकांकडून ही सेटची तोडफोड झाली आहे। खारच्या युनी कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये ही तोडफोड करण्यात आल्याचं कळतंय। कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंबाबत गाणं तयार केलं। गाण्यातून एकनाथ शिंदेंची बदनामी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी करत त्याच्या सेटची तोडफोड केलेली आहे। कुणाल कामरा विरोधात MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यामुळे धुडगूस एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आवर घालावा असं बोललं जाते। तर शिवसैनिकांकडून सेटची तोडफोड करण्यात आलेली आहे। कुणाल कामराच्या सेटची ही तोडफोड झालेली आहे। कुणाल कामरान यानं त्याच्या गाण्यामधून एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केलेलं होतं आणि त्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्याने त्याच्या सेटची तोडफोड केलेली आहे। खारच्या युनी कॉन्टिनेंटल हॉटेलमधील शोच्या सेटची ही तोडफोड झालेली आहे। कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंबाबत गाणं तयार केलेलं आणि गाण्यातून एकनाथ शिंदेंची बदनामी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी करत त्याच्या ही सेटची तोडफोड केलेली आहे। शिंदेच्या शिवसैनिकांकडून ही सेटची तोडफोड झालेली आहे। खारच्या युनी कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये हा शो सुरू होता आणि त्या दरम्यान ही तोडफोड झाली आहे। तर आपण ही 3 दृश्य बघतोय। कुणाल कामरांच्या सेटची तोडफोड करण्यात आलेली आहे। शिवसैनिकांच्या कामरांविरोधात घोषणाबाजी देखील सुरू होत्या आणि गाण्यामधून एकनाथ शिंदेंवर टीका केल्याचा आरोप करत या शिवसैनिकांनी ही तोडफोड केली आहे। एनसीपी से भागा, एक वोटर को 9 बटन दे दिए। उसको सलाखों के पीछे बंद करना चाहिए, उसके ऊपर मुकदमा दर्ज करना चाहिए। कुणाल कामरा जो गाली उसने बकी है, जो अश्लील शब्दों का उसने वापर किया है, जो बेहुदा शब्द उसने एकनाथ शिंदे जी के बारे में कहा है, ये महाराष्ट्र का जनता का अपमान है। एकनाथ शिंदे आज हमारे उपमुख्यमंत्री है और शिवसेना का नेता है। शिवसेना का कोई कार्यकर्ता यह सहन नहीं करेगा और जो शिवसेना का ट्रीटमेंट है वो कुणाल कामरा को मिलेगा।